नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आपण पुढच्या पार्टला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण काय पाहिलं? समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दकोडी आणि जोड शब्द हा 4 उपघटकांचा भाग आपण पाहून घेतलेला आहे. आता आपण जे पाहणार आहे ते म्हणजे अलंकारिक शब्द. तर अलंकारिक शब्द म्हणजे काय वगैरे हे आता पाहायला सुरुवात करूया. तर अलंकारिक शब्द जे आहेत इथं खाली बघा, मी अलंकारिक शब्द दिलेले आहेत, म्हणजे इथे काही शब्द दिलेले आहेत आणि त्याचा अर्थ पुढे आपण दिलेला आहे. अलंकारिक शब्द हे आपण भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरत असतो. काही महत्वाचे अलंकारिक शब्द पहा. अष्टपैलू. अष्टपैलू म्हणजे काय रे? तर सर्व गुणांनी संपन्न असलेली व्यक्ती, त्याला आपण काय म्हणतो? अष्टपैलू. जसं की आपण काय म्हणतो रे, क्रिकेटमध्ये पहा, क्रिकेटमध्ये काय करतो आपण? ऑलराऊंडर असा शब्द प्रयोग करतो. ऑलराऊंडर कुणाला म्हणतात रे? ज्याला बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही येतात, त्याला काय म्हणायचं? ऑलराऊंडर असं आपण म्हणतो. ज्याच्यामध्ये सर्व गुण आहेत, अशा सर्व गुणांनी संपन्न असलेल्या व्यक्तीला आपण काय म्हणत असतो? अष्टपैलू. त्यालाच इंग्लिशमध्ये ऑलराऊंडर असं पण म्हणतात. हा पहिला शब्द झाला आपला. दुसरा पहा, गर्भश्रीमंत. गर्भश्रीमंत म्हणजे काय रे? की जे मोठमोठे श्रीमंत लोक असतात, जे श्रीमंत लोक असतात ते कष्ट करून श्रीमंत होतात, परंतु त्यांची जी मुलं असतात, त्यांच्या पोटी येणारी जी मुलं असतात, ते मुलं मात्र काय असतात रे? लहानपणापासून म्हणजे जन्मापासूनच ते श्रीमंत ऑलरेडी झालेले असतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? गर्भ श्रीमंत. जे गर्भापासूनच श्रीमंत आहेत म्हणजे गर्भ श्रीमंत. जन्मापासूनच श्रीमंत असणारे व्यक्ती त्यांना काय म्हणतात? गर्भ श्रीमंत. त्यानंतर 36चा आकडा. 36चा आकडा. आता 36चा आकडा म्हणजे काय रे? 36 कसं लिहितो पहा आपण? असं लिहितो मराठीमध्ये 36. तर 36 मध्ये हा 3 आणि हा 6 एकमेकांकडे पाठ फिरून उभे आहेत, म्हणजे यांचं काय रे? एकमेकांबरोबर शत्रुत्व आहे. म्हणजे ज्या लोकांमध्ये शत्रुत्व असतं त्यांना आपण काय म्हणतो? या दोघांमध्ये 36चा आकडा आहे. आकड्यावरून आपण ते म्हणू शकतो त्याला. त्यानंतर देवमाणूस. देवमाणूस म्हणजे काय रे? देवासारखा माणूस. देव चांगला असतो. देव चांगला असतो. देवमाणूस म्हणजे काय रे? चांगला मनुष्य किंवा चांगला माणूस. घर कोंबडा. घर कोंबडा म्हणजे काय रे? जो घराबाहेर कधीच पडत नाही, जो व्यक्ती कधीही घराबाहेर पडत नाही, ज्याला घरात राहायलाच खूप आवडतं, प्रत्येक वेळेस तो घरात राहण्याचे नवीन नवीन बहाणे शोधत असतो, अशा व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो रे? घर कोंबडा म्हणू शकतो. श्री गणेशा. श्री गणेशा. श्री गणेशा म्हणजे काय रे? तर सुरुवात करणे, कुठल्याही गोष्टीची सुरुवात करणे. म्हणजे चला आता आपण अभ्यासाचा श्री गणेशा करूया, म्हणजे काय रे? अभ्यासाला सुरुवात करूया. रामबाण. रामबाण म्हणजे काय रे? गुणकारी. रामबाण आपण म्हणतो, रामबाण औषध पहा, जेव्हा म्हणतो की हे औषध रामबाण आहे, म्हणजे काय रे? ते औषध सर्व रोगांवर चालतं. रामबाण औषध म्हणजे असं औषध जे सर्व रोगांवर चालतं किंवा सर्व रोगांवर ते गुणकारी असतं. म्हणजे सर्व गोष्टींवर गुणकारी म्हणजे काय रे? रामबाण. सर्व गोष्टींवर गुणकारी म्हणजे काय रे? रामबाण. आलं लक्षात? त्यानंतर गुरुकिल्ली. गुरुकिल्ली बघा, गुरुकिल्ली म्हणजे काय? एक रहस्य. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, एखादी गोष्ट आपल्याला भेटते की जे रहस्य सापडल्यासारखं आपल्याला वाटतं. जसं की आरंभ क्लास ही परीक्षा पास होण्याची गुरुकिल्ली आहे. आरंभ क्लास, आपला जो आरंभ क्लास आहे ती स्कॉलरशिपची परीक्षा पास होण्याची गुरुकिल्ली आहे असं आपण म्हणू शकतो. तर ते गुरुकिल्ली म्हणजे काय? ते एक रहस्य आहे, जे की तुम्ही जे लोक लेक्चर ऐकताय त्यांना सापडलेलं आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच पास होणार आहात. त्यानंतर कळीचा नारद. कळीचा नारद म्हणजे काय रे? नारद मुनी. आपल्याला एक पात्र माहिती आहे, नारद मुनी पौराणिक पात्र आहे. या देवाच्या गोष्टी जाऊन त्या देवाला सांगतात, त्या देवाच्या गोष्टी जाऊन ह्या देवाला सांगतात. म्हणजे ते काय करतात? इकडच्या गोष्टी तिकडं, तिकडच्या गोष्टी इकडं असं करत राहतात. म्हणजे ते एक प्रकारे भांडण लावतात. तर कळीचा नारद म्हणजे काय? कळ. कळ म्हणजे आपण पाहिलं होतं आधी मागच्या लेक्चरमध्ये, कळ म्हणजे चावी पण होतं आणि कळचा दुसरा अर्थ काय रे? भांडण. कळ याचा दुसरा अर्थ काय? भांडण. तर कळीचा नारद म्हणजे काय? भांडण लावणारा व्यक्ती, त्याला म्हणायचं कळीचा नारद. नंतर अकलेचा खंदक. अकलेचा खंदक. आणि अजून एक असतं अकलेचा कांदा. अकलेचा कांदा. दोघांचाही अर्थ सेम आहे, अतिमूर्ख मनुष्य. म्हणजे जो मनुष्य मूर्ख असतो त्याला काय म्हणायचं? अकलेचा खंदक किंवा अकलेचा कांदा. अशा प्रकारे काही महत्वाचे शब्द आपण पाहिलेले आहेत. आता याच्यावर आलेले क्वेश्चन्स आपण पाहून घेऊया. पहिला क्वेश्चन पहा, खालीलपैकी अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ असलेली अयोग्य जोडी ओळखा. सूर्यवंशी. सूर्यवंशी काय म्हटले त्याला? लवकर झोपेतून उठणारा. परंतु असं असतं का रे? नाही. सूर्यवंशी या अलंकारिक शब्दाचा अर्थ असा आहे की जो सूर्य उगवल्यानंतर उठतो. सूर्य उगवल्यावर उशिरा उठणारा. उशिरा उठणारा व्यक्ती त्याला काय म्हणायचं? सूर्यवंशी. त्यामुळे लवकर झोपेतून उठणारा हे बरोबर आहे का? तर नाही. दुसरा पर्याय पहा, लंकेची पार्वती. लंकेची पार्वती म्हणजे अंगावर दागिने नसलेली स्त्री. बरोबर आहे. म्हणजे लंका
आपल्याला माहिती रावणाची लंका होती, ती भरपूर सोन्याची लंका होती, ती भरपूर श्रीमंत होती लंका, परंतु त्यामध्ये जे राहणारे लोक होते ते मात्र गरीब होते. त्यांच्याकडे अजिबात वस्त्र दागिने जास्त वापरण्यासाठी सोयी सुविधा नसायच्या किंवा त्यांच्यावर दागिने वगैरे भरपूर लोकांकडे नसायचे. त्यामुळे असं म्हटलं जातं ही पार्वती आहे, परंतु ती लंकेची पार्वती, म्हणजे काय, त्याच्या अंगावर दागिने नाहीत. त्यानंतर आतल्या गाठीचा म्हणजे काय, की सगळं मनात ठेवणारा. आपण म्हणतो की तो खूप आतल्या गाठीचा आहे, म्हणजे काय रे, तो भरपूर काही गोष्टी आपल्याला सांगत नाही. याला इंग्लिशमध्ये एक वर्ड आहे, तो म्हणजे इंट्रोवर्ट. म्हणजे जो स्वतःला जास्त एक्सप्रेस करत नाही, जो सगळं मनात ठेवतो, त्याला आपण आतल्या गाठीचा असं म्हणतो. त्यानंतर सांगकाम्या म्हणजे काय, असा व्यक्ती ज्याला जेवढी कामं सांगितली जातील तेवढीच तो काम करतो. त्याला बाजारातनं भाजीपाला आणायला सांगताना फक्त आपण जर बोललो की वांगे घेऊन, तर तो फक्त वांगेच घेऊन येणार, तो बाकी भाजीपाला आणणार नाही. त्यामुळे स्वतःच्या मनाने तो काही काम करत नाही, त्याला जेवढं सांगितलं जातं तेवढंच तो काम करतो. अशा व्यक्तींना म्हणतात सांगकाम्य. त्यामुळे आपलं उत्तर काय, पर्याय क्रमांक 1 सूर्यवंशी हे चुकीची जोडी आहे. दुसरा प्रश्न पहा, पुढीलपैकी अलंकारिक शब्द कोणते हे आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला यांचा अर्थ माहिती पाहिजे. अक्षरशत्रू म्हणजे काय रे, तर अक्षरशत्रू म्हणजे असे व्यक्ती जे निरक्षर असतात. अक्षरशत्रू म्हणजे काय रे, निरक्षर व्यक्ती. काय, निरक्षर व्यक्ती किंवा अडाणी, त्याला आपण अजून काय म्हणू शकतो रे, अडाणी, किंवा ज्याला लिहिता वाचता येत नाही, बरोबर की नाही, ज्याला लिहिता वाचता येत नाही अशा व्यक्तींना काय म्हणतात रे, अक्षरशत्रू. म्हणजे ज्यांचं अक्षराबरोबर शत्रुत्व आहे. शब्दावरून तुम्हाला लक्षात येत असेल अक्षरशत्रू, तर हा एक अलंकारिक शब्द आहे. नंतर अनासक्त हा अलंकारिक शब्द नाही, तर हा अनासक्त म्हणजे एक सिंपल शब्द आहे आपला. त्याचा अर्थ होतो ज्याला कसलीही आसक्ती नाही, ज्याला कसलीही इच्छा नाही, ज्याला कसलीही इच्छा नाही, त्याला म्हणायचं अनासक्त. तर हा अलंकारिक शब्द नाहीये. देशभक्त म्हणजे काय रे, देशप्रेमाने भारावलेला व्यक्ती, म्हणजे काय, तो देशभक्त आहे असं आपण म्हणतो. तर हा देखील मूळ शब्द आहे, हा अलंकारिक शब्द नाही. अरण्यपंडित अलंकारिक शब्द म्हणजे जरा टोचून बोलल्यासारखं असतं. अक्षरशत्रू एखाद्याला आपण सरळ अडाणी नाही म्हणत, त्याला काय म्हणतो आपण, तू अक्षरशत्रू आहेस. बोलायचं आपल्याला त्याला अडाणीच, परंतु चांगल्या भाषेत बोलायचं, एक अलंकारिक भाषेत बोलायचं. हे बोलायचं एक त्याचा अर्थ वेगळा असतो, परंतु बोलताना व्यवस्थित बोलायचं. अरण्यपंडित याचा ऍक्च्युअल अर्थ काय होतो रे, मूर्ख माणूस. पण आपण जर एखाद्याला सरळ जाऊन म्हटलं की तू मूर्ख माणूस आहेस, तर तो तुम्हाला नक्कीच फटकवेल किंवा मारेल. परंतु त्याला जर जाऊन तुम्ही म्हटलात, अरे तू अरण्य पंडित आहेस, त्याला वाटेल काहीतरी हे चांगलं मला बोलतात ते, परंतु हे चांगलं बोलत नसतात, हे टोचून बोलत असतात, त्याला म्हणायचं. मग हा देखील अलंकारिक शब्द आहे. तर अशा पद्धतीने 1 आणि 2, अ आणि ड हे दोनच अलंकारिक शब्द आहेत. तर अ आणि ड हे आपलं उत्तर आहे. हे अलंकारिक शब्द तुम्ही लिहून घेत चला बाजूला. पुढचा प्रश्न पहा, काकू आल्या असे म्हणताच काकांना घाम फुटायचा, कारण त्यांची बायको म्हणजे जणू डॅश दिलेला आहे काय, असं आपल्याला विचारलं. तर काकू आल्यानंतर काकांना जर घाम फुटत असेल तर म्हणजे नक्कीच काकू ह्या भांडखोर असतील, भांडखोर स्त्री असेल. तर अशा अर्थाचा कुठला अलंकारिक शब्द आपण वापरलेला आहे ते पाहायचं. आता लंकेची पार्वती, परत तोच शब्द आलेला आहे. लंकेची पार्वती म्हणजे काय, जिच्या अंगावर अजिबात दागिने नाहीत, त्यामुळे लंकेची पार्वती इथं बसणार नाही. गोगलगाय म्हणजे काय रे, गोगलगाय म्हणजे अत्यंत गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य, म्हणजे जो कुणालाच कधीच त्रास देत नाही. आपली गोगलगाय असते पहा, गोगलगाय आपला एक प्राणी जो खूप संथ गतीने चालतो, तो कधीच कुणाला त्रास देत नाही, तो कुणाच्या वाटत जात नाही, काही करत नाही, काहीच करत, तो कुणालाच त्रास देत नाही. त्यामुळं तो गरीब असतो असं आपण समजतो, किंवा तो निरुपद्रवी म्हणजे जो कुणालाही उपद्रव करत नाही किंवा त्रास देत नाही. त्यामुळे गोगलगायचा होईल का रे, गोगलगाय असतील का, तर नाही. पुढे त्राटिका असं म्हटलंय, तर नक्कीच त्राटिका याचाच अर्थ काय होतो, कजागश्री. याचा अर्थ होतो कजागश्री. कजाग म्हणजे काय रे, भांडण करणारी स्त्री, तिला म्हणायचं कजागश्री, किंवा तिलाच म्हणायचं त्राटिका. म्हणजे त्राटिका हे आपलं उत्तर नक्कीच होईल, कारण काकू कशा असतील, मग त्या त्राटिका असतील. आणि भानामती म्हणजे काय रे, भानामती म्हणजे हे एक प्रकारची जादू असते,
अशा पद्धतीने याचं उत्तर देखील आपल्याला मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. खाली दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द पर्यायातनं ओळखा. सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणे. जो दिलाय सरळ मार्ग तो सोडायचा आणि काहीतरी वाकडेच भलत्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करायचा. याला मराठी भाषेत जो अलंकारिक शब्द वापरतात त्याला म्हणतात द्राविडी प्राणायाम. म्हणजे प्राणायाम सरळ सरळ घालायचा असतो, पण उगाच आपलं ते द्राविडी प्राणायाम. म्हणजे आपण जर एखाद्याला म्हटलं की तू छान प्राणायाम घालतोयस तर त्याला छान वाटेल, पण आपण त्याला म्हणलं तू जर द्राविडी प्राणायाम घालतोयस तर मग त्याला कळेल की आपण काहीतरी सरळ मार्ग सोडून वाकड्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत आहे. उरलेल्या याचं उत्तर हेच आहे. उरलेल्या शब्दांचं पाहून घ्या. आता पांढरा हत्ती. पांढरा हत्ती म्हणजे काय रे? अत्यंत खर्चिक वस्तू. अत्यंत खर्चिक वस्तू जिचा आपला उपयोग काहीच नसतो. तिचा उपयोग मात्र फार कमी असतो. तिचा उपयोग मात्र फार कमी असतो. त्या गोष्टीला म्हणतात पांढरा हत्ती. नसती उठा ठेव म्हणजे काय रे? की गरज नसताना केलेली मेहनत. गरज नसताना केलेली मेहनत याला काय म्हणायचं रे? नसती उठा ठेव. त्यानंतर चांडाळ चौकडी. चांडाळ चौकडी म्हणजे असा काही लोकांचा ग्रुप असतो की जो काय करतो किंवा समूह असतो जो काय करतो नेहमी दुसऱ्याचं काहीतरी वाईट करण्याचा विचार सतत करत असतात. दुसऱ्यांचे वाईट करण्याचा विचार करणारे व्यक्ती यांना काय म्हणायचं रे? चांडाळ चौकडी. ह्या 4-5 लोकांचा ग्रुप असतो जे नेहमी दुसऱ्याचं कसं वाईट करता येईल याचा सतत विचार करत असतात. अशा पद्धतीने याचं उत्तर देखील आपल्याला मिळालेलं आहे. आता या टॉपिकवरचा शेवटचा प्रश्न पहा. आमच्या वर्गातील सर्वात कमी उंचीचा संजू म्हणजे डॅश. तर याचा अर्थ होतो वामन मूर्ती. वामन मूर्ती याचा अर्थ होतो रे बुटका मनुष्य. बुटका मनुष्य किंवा बुटका व्यक्ती, त्याला म्हणतात वामन मूर्ती. कुंभकर्ण. आता कुंभकर्ण म्हणजे काय की अत्यंत झोपाळू व्यक्ती. अत्यंत झोपाळू व्यक्ती. आपल्याला रामायणातील कुंभकर्ण माहिती जो काय करायचा रे? 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागा राहायचा आणि त्याला झोपायची खूप आवड असायची. तर तो एकदा झोपला की 6 महिने उठायचाच नाही. म्हणजे अत्यंत झोपाळू व्यक्ती त्याला काय म्हणतो आपण? कुंभकर्ण असं म्हणतो. भाट. भाट म्हणजे काय रे? की जो नेहमी स्तुती करत असतो. जो नेहमी स्तुती करत असतो. स्तुती नेहमी स्तुती करणारा त्याला म्हणतो आपण भाट. आता नारद. नारद मगाशीच पाहिला आपण. कळ लावणारा. कळ लावणारा किंवा भांडणे लावणारा त्याला म्हणतात नारद किंवा कळीचा नारद. अशा पद्धतीने आपलं संजूचं उत्तर काय भेटले? संजू बुटका आहे म्हणजे कसा आहे रे? तो वामन मूर्ती आहे. अशा पद्धतीने अलंकारिक शब्द आपण पूर्णपणे पाहिलेले आहेत. यानंतरचा जो आपला भाग आहे तो म्हणजे आपला शब्दसमूहाबद्दल एक शब्द. तो आता आपण पाहूया. शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय? आपल्याला भरपूर मोठा समूह दिलेला असतो तर त्या समूहाचं काय करायचं असतं आपल्याला? त्याच्याबद्दल त्या पूर्ण समूहाबद्दल म्हणजे इथं पहा खाली या पूर्ण समूहाबद्दल आपल्याला काय करायचं रे? एकच शब्द पुढे ठेवायचा आहे की तो शब्द या पूर्ण समूहाचा अर्थ व्यक्त करेल. तर त्याला म्हणायचं शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरणे. सुरुवात करूया. अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा म्हणजे काय रे? अष्टावधानी. अष्टावधानी. अष्ट. अष्ट म्हणजे काय? 8. अष्ट म्हणजे 8 आणि अवधानी. अवधान. अवधान म्हणजे काय रे? लक्ष. ज्याचं 8ही दिशांना लक्ष आहे. ज्याचं 8ही दिशांना लक्ष आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? अष्टावधानी. म्हणजेच काय रे? एकाच वेळी तो अनेक बाबींवर लक्ष ठेवू शकतो तर त्याला म्हणायचं अष्टावधानी. त्यानंतर अस्वलाचा खेळ करणारा. तर अस्वलाचा खेळ करणारा जो असतो तर त्या अस्वलाचा खेळ करणाऱ्या व्यक्तीला म्हणतात दरवेशी. काय म्हणतात? दरवेशी. आता यानंतर पहा जी कुस्ती खेळण्याची जागा असते. तिसरा शब्द पहा. कुस्ती खेळण्याची जी जागा असते तिला काय म्हणतात रे? आखाडा असं म्हणतात. जर आपण कोल्हापूर वगैरे या ठिकाणी गेलो तर आपल्याला कुस्ती खेळण्याची भरपूर छान छान मैदानं वगैरे तिथं असतात. त्याला आखाडा म्हणतात जिथं सर्व पैलवान एकत्र येतात आणि कुस्ती खेळतात. नंतर खूप पाऊस पडणे. खूप पाऊस पडणे याला काय म्हणतात रे? अतिवृष्टी. ओके. आता याच्यामध्ये पहा वृष्टी. वृष्टी म्हणजे काय रे? पाऊस. हा तुमच्यासाठी समानार्थी शब्द आहे. वृष्टी म्हणजे पाऊस आणि अति म्हणजे जास्त पडणे म्हणून त्याला अतिवृष्टी म्हणतात. तसेच दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे त्याला काय म्हणायचं रे? साप्ताहिक. कारण आठवडा म्हणजे काय? सप्ताह. आठवडा म्हणजे सप्ताह. इकडे लिहितो पहा आम्ही. आठवडा. आठवडा म्हणजे सप्ताह
आलं लक्षात? दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे त्याला काय म्हणतात? साप्ताहिक असं म्हणतात. आणि साप्ताहिक शब्द कसा लिहिलाय ते पण नीट पाहून घ्या, म्हणजे तुमचा शुद्ध लेखनाचा देखील अभ्यास होऊन जाईल. त्यानंतर पुढचं पहा, माकडाचा खेळ करून दाखवणारा. माकडाचा खेळ करून दाखवणारा कोण असतो रे? तर मदारी असतो. अस्वलाचा खेळ करणारा कोण आहे? दरवेशी. इथं पाहिले 2 नंबरला आपण. आणि इथं माकडाचा खेळ करणारा कोण आहे? तर मदारी आहे. तर म वरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. मदारी. माकडासाठी मदारी, अस्वलासाठी दरवेशी. मग आपोआप लक्षात राहील. माकडासाठी मदारी लक्षात ठेवलं की अस्वलासाठी दरवेशी तुमच्या लक्षात राहील. त्यानंतर मूर्तीची तोडफोड करणारा. मूर्तीची तोडफोड करणारा त्याला काय म्हणतात? मूर्तिभंजक. मूर्तिभंजक जो मूर्तीला मारून मारून त्याला तोडतो त्याला म्हणायचं मूर्तिभंजक. त्यानंतर सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष. सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष त्याला म्हणतात कल्पवृक्ष. त्याला म्हणतात कल्पवृक्ष. तर आपल्याकडे जनरली नारळाला कल्पवृक्ष म्हणतात. कशाला? नारळाला कल्पवृक्ष असं म्हणतात. का रे? कारण त्याचा प्रत्येक भाग आपल्यासाठी उपयोगी असतो. नारळाचा प्रत्येक भाग हा आपल्यासाठी उपयोगी असतो, म्हणून नारळाला काय म्हणतात रे? कल्पवृक्ष असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं काय आहे? सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय. सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय तिला काय म्हणतात? कामधेनू असं म्हणतात. कामधेनू असं म्हणतात. त्यानंतर माशासारखी डोळे असणारी. माशासारखी डोळे असणारी तर तिला म्हणतात मीनाक्षी. जी स्त्री जिचे डोळे माशासारखे आहेत असं आपण म्हणतो तिला म्हणतात मीनाक्षी. तर मीनाक्षी म्हणजे काय? माशासारखे डोळे असणारी. आणि हरणासारखे जर तिचे डोळे असतील, हरणासारखे जर तिचे डोळे असतील तर तिला म्हणायचं मृगाक्षी. तिला म्हणायचं मृगाक्षी. मृग म्हणजे हरिण. मृग म्हणजे हरिण. तर अशा पद्धतीने महत्वाचे शब्द आपण इथे पाहिलेले आहेत. आता याच्यावर आलेले क्वेश्चन्स कसे आहेत? या व्यतिरिक्त देखील शब्द आपल्या वर्कबुक मध्ये भरपूर शब्द अवेलेबल आहेत. आता पाहून घेऊया. क्वेश्चन्स पहा कसे आले याच्यावर. 2 नद्या एकत्र येतात. 2 नद्या एकत्र मिळण्याची जागा. 2 नद्या एकत्र मिळण्याची जागा यासाठी कोणता शब्द पर्यायातून निवडाल? आता उगम. उगम होईल का रे? उगम म्हणजे काय रे? जेथून नदीची सुरुवात होते. जेथून नदीची सुरुवात होते त्या भागाला काय म्हणतात रे? नदीचा उगम म्हणतात. निगम. निगम म्हणजे काय असतं? निगम ही एक संस्था असते. निगम ही संस्था असते जी कायद्याने स्थापन होते. जी कायद्याने स्थापन होते तर तिला निगम म्हणतात. परंतु संगम हे आपलं उत्तर आहे. 2 नद्या जिथे एकत्र येतात, म्हणजे इकडनं एखादी नदी वाहत वाहत आली, खालनं दुसरी एक नदी वाहत वाहत गेली आणि ती जर इथं भेटली आणि तर ते 2 नद्या काय होतात? एकच नदी बनून वाहतात. या भागाला काय म्हणतात रे? संगम म्हणतात. याला काय म्हणतात? संगम. त्यानंतर दुर्गम. दुर्गम म्हणजे असा भाग जिथं जाणं खूप कठीण आहे. असा भाग जिथे जाणे कठीण आहे. अशा भागाला काय म्हणायचं? दुर्गम भाग. जो दऱ्या कपारी किंवा डोंगरामध्ये जो किंवा पर्वतांवर जो भाग असतो तर त्याला आपण दुर्गम भाग असं म्हणतो. तर अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न होता. आता दुसरा प्रश्न पहा. खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा. तर एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा. एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा म्हणजे कोलाहल होईल का रे? नाही. कोलाहल म्हणजे काय रे? कोलाहल म्हणजे भांडण किंवा गजबज, भरपूर गोंगाट. गजबज किंवा गोंगाट त्याला म्हणायचं कोलाहल. मग ती इच्छा असं होईल का? तर नाही. हे उत्तर नाही आपलं. त्यानंतर कुतूहल. कुतूहल होऊ शकतं. कारण एखादी गोष्ट जाणून घेण्याची जेव्हा आपल्याला इच्छा असते तेव्हा आपण काय म्हणतो? याला बरंच कुतूहल आहे. म्हणजे तुम्हाला बरंच कुतूहल आहे. नंतर प्रतीक्षा. प्रतीक्षा म्हणजे काय रे? वाट पाहणे. प्रतीक्षा म्हणजे वाट पाहणे. तर आपलं मिळालंय आपलं कुतूहल. ह्याचा अर्थ असा होतो प्रतीक्षाचा वाट पाहणे. आणि दक्षता. दक्षता म्हणजे काळजी. अत्यंत काळजी त्याला म्हणायचं दक्षता. अशा पद्धतीने पुढचा प्रश्न आपण पाहूया. तिठा. तिठा म्हणजे काय? तिठा म्हणजे हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल आलाय ते पर्यायातनं निवडा. आता 4 रस्ते एकत्र येतात त्याला तिठा म्हणतात का रे? नाही. त्याला काय म्हणतात मग? आपल्याला माहिती चौक. आपल्याकडे भरपूर प्रसिद्ध चौक असतात आपल्या गावामध्ये प्रत्येकाच्या. त्याला काय म्हणायचं? त्याला चौक म्हणायचं. त्याला चौक म्हणायचं. 4 रस्ते. 4 साठी च साठी च. जिथे 4 रस्ते एकत्र येतात त्याला चौक म्हणायचं. जिथे 3 रस्ते एकत्र येतात त्याला मग तिठा म्हणायचं. आता पहा त साठी त आले. तिठा मधला पहिला ती आहे आणि 3 मधला पण ती आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. 3 रस्ते जिथे एकत्र येतात त्याला काय म्हणायचं? तिठा म्हणायचं. आणि 4 रस्ते एकत्र येतात त्याला चौक म्हणायचं. घाटातील रस्ता म्हणजे आपला घाटमार्ग. घाटमार्ग. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2
पुलावरून जाणार रस्ता जो याचा तर काही संबंध नाही तिठाशी. नंतर पुढचा प्रश्न पहा. ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे, ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे, याच्याबद्दल आपल्याला शब्दसमूह शोधायचा आहे. आता पहा, ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे, ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे, याच्यासाठी आपण एक शब्दसमूह पाहिला होता रे मगाशी. एक साप्ताहिक पाहिलं होतं आपण, इथं दिलेलं नाही. साप्ताहिक म्हणजे काय रे? साप्ताहिक म्हणजे काय रे? आठवड्याने प्रसिद्ध होतं, जे आठवड्याने प्रसिद्ध होतं त्याला काय म्हणतो रे आपण? साप्ताहिक म्हणतो. परंतु मासिक, मासिक म्हणजे काय रे? ते महिन्यांनी प्रसिद्ध होतं. पाक्षिक, पाक्षिक म्हणजे जे 15 दिवसांनी प्रसिद्ध होतं, जे 15 दिवसांनी प्रसिद्ध होतं. वार्षिक म्हणजे जे वर्षाने प्रसिद्ध होतं. आणि नियतकालिक म्हणजे जे ठराविक काळाने, जे ठराविक काळाने प्रसिद्ध होतं त्याला काय म्हणायचं? त्याला नियतकालिक असं म्हणायचं. तर अशा पद्धतीने ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे, याच्यासाठी कुठला शब्द आहे मग? नियतकालिक. हे आपलं उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न पहा. उपकाराखाली दबलेला या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा. उपकाराखाली दबलेला. आता कृतज्ञ आपल्याला माहिती. कृतज्ञ म्हणजे काय रे? केलेले उपकार जाणणारा, केलेले उपकार जाणणारा, त्याला म्हणायचं कृतज्ञ. म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपण पाहिला होता, कृतज्ञ, हा याचा विरुद्धार्थी शब्द आहे. आलं लक्षात? नंतर अपकार. ऍक्च्युली अपकार हा उपकार याचा विरुद्धार्थी शब्द आहे, त्यामुळे याचा पण संबंध नाही. त्यानंतर पोरका. पोरका म्हणजे काय रे? ज्याला आई वडील नाहीयेत, ज्याला आई वडील नाहीयेत त्याला काय म्हणायचं? पोरका म्हणायचं. त्यामुळे याचा पण संबंध नाही. तर मिंदा. ही 3 ऑप्शन जर तुम्हाला माहिती असेल आणि मिंदा जरी माहिती नसेल तरी तुमचं उत्तर इथं निघत आहे. मिंदा म्हणजे काय? जो उपकाराखाली दबलेला असतो तो असतो मिंदा. तर अशा पद्धतीने शब्दसमूहाबद्दल एक शब्द, याच्यावरचे आलेले देखील प्रश्न आपण पाहिलेले आहेत. यानंतर आपला पुढचा टॉपिक आहे समूहदर्शक शब्द. काय? समूहदर्शक शब्द. समूहदर्शक शब्द म्हणजे असे शब्द जे आपल्याला समूह दाखवतात, म्हणजे कशा ना कशाच तरी ते समूह असतं. जसा तिथं पहा, मुलांचा. मुलांचा काय असतो रे? घोळका असतो. मुलांचा घोळका असतो, किंवा मुलांचा गट देखील असतो, व्यक्तींचा गट देखील असतो. त्यानंतर साधूंचा, इथं साधू आहे, हे मी रफ करतो म्हणजे दिसेल तुम्हाला. साधूंचा, साधूंचा काय असतो रे? साधूंचा जथा असतो. साधूंचा काय असतो? जथा असतो. त्यानंतर तारकांचा किंवा ताऱ्यांचा काय असतो? पुंज किंवा पुंजका. तारकांचा पुंज आणि ताऱ्यांचा पुंजका असं असतं. त्यानंतर फळांचा काय असतो? फळांचा घोष असतो. फळांचा घोष असतो. त्यानंतर प्रश्नपत्रिकांचा काय असतो रे? संच असतो. तसं आपला असतं पहा, संच ए, संच बी, संच सी आणि संच डी. तर तसं प्रश्नपत्रिकांचं काय असतं? तर संच असतो. गुरांचा, हत्तींचा, हरणांचा आणि मेंढ्यांचा यांचा काय असतो रे? कळप असतो. यांचा काय असतो? कळप असतो. गुरांचा देखील कळप असतो, हत्तींचा देखील कळप असतो, हरणाचा देखील कळप असतो आणि मेंढ्यांचा देखील कळप असतो. जी विमानं उभी असतात, विमानं, त्याला काय म्हणतात रे? ताफा. विमानांचा काय असतो? ताफा असतो. मुंग्यांची काय असते? रांग असते. आपण पाहतो घरामध्ये वगैरे आपल्याला दिसते की मुंग्यांची भली मोठी रांग लागलेली असते, म्हणून मुंग्यांची काय असते? तर रांग असते. प्रवाशांची काय असते? गर्दी किंवा झुंबड. प्रवाशांची काय असते? गर्दी किंवा झुंबड. त्यानंतर लाकडाची काय असते रे? मोळी असते. लाकडाची मोळी असते. त्यानंतर भाकरीची काय असते? चवड. हा शब्द तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, चवड. तर अशा पद्धतीने हे महत्वाचे आणि बऱ्यापैकी जवळजवळ सर्वच समूहदर्शक शब्दांचा आपण इथे समावेश केलेला आहे. आता याच्यावर आलेले प्रश्न आपण पाहून घेऊया. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्दाचा असलेला पर्याय निवडा. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे डॅश तयार होते. काय तयार होते रे सैनिकांचे? सैनिकांचे काय तयार असेल? सैनिकांचे पथक तयार असणार आहे. सैनिकांचे काय तयार असणार आहे? पथक तयार असणार आहे. तर अशा पद्धतीने याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. परंतु गट कुणाचा असतो ते आपण पाहून घेऊया. तर गट कुणाचा असतो रे? विद्यार्थ्यांचा गट असतो. विद्यार्थ्यांचा गट असतो. अशा पद्धतीने जथा कुणाचा असतो? आपण आत्ताच पाहिलं, साधूंचा जथा असतो. आणि झुंड कुणाची असते? तर जे उतारू असतात, उतारू गाडीत एकदम ते गर्दीत येतात म्हणून त्यांना उतारूंची झुंड असं म्हटलं जातं. तर पथक कुणाचं असतं? सैनिक लोकांचं.
सैनिक लोकांचं काय असतं, पथक असतं. पुढचा प्रश्न पहा. खालील समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरलेला आहे? खालील समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरलेला आहे? तर मांदियाळी. मांदियाळी कोणाची असते? तर मांदियाळी ही भक्तांची असते. मांदियाळी कोणाची असते रे? मांदियाळी ही भक्तांची असते. भक्तांची मांदियाळी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर आहे. मग धान्यांची काय असते रे? तर धान्यांची रास असते. धान्यांची रास असते. करवंदाची काय असते? तर करवंदाची जाळी असते. आणि सैनिकांचं तर आपण आत्ताच पाहिलं, सैनिकांचं काय असतं, पथक असतं. अशा पद्धतीने खूप सोपे प्रश्न याच्यावर विचारलेले आहेत आणि आजचे मार्क आहेत आपले. दरवर्षी याच्यावर एकतरी प्रश्न येतो. त्यानंतर पहा, पुढीलपैकी अयोग्य, अयोग्य म्हणजे जी चूक आहे असं, अशा समूहदर्शक शब्दाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. विकत घातलेल्या आंब्याची काय असते रे? राई असं यांनी इथं म्हटलेलं आहे. परंतु राई असते का? एक असते आमराई. आमराई म्हणजे आपल्याला माहिती, आंब्याची झाडं, एका लाईनीत जर आंब्याची झाडं असेल किंवा आंब्याची जी बाग असते त्याला काय म्हणतो आपण? आमराई. आंबा बाग याला काय म्हणायचं रे? आमराई म्हणायचं. परंतु पिकत घातलेल्या आंब्याची जी असते तिला आडी म्हणतात. तिला आडी म्हणतात. तर हे चुकलेलं आहे. म्हणजे त्यानंतर केळींचा घोस असतो का रे? नाही. घोस कुणाचा असतो? फळांचा घोस असतो. केळींचा घोस नसतो. केळींचा काय असतं रे? घड असतो. केळींचा घड असतो किंवा त्याला केळींचा लोंगर असं पण म्हणतात. केळींचा लोंगर असं देखील म्हणतात. त्यामुळे हे देखील चुकलेलं आहे. काजूंची गाथण बरोबर, हे बरोबर आहे. लाकडाची मोळी हे देखील बरोबर आहे. आता उत्तर आपल्याला अयोग्य विचारले आणि दोनही चुकलेलं आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 दोनही उत्तर बरोबर आहे. आपण टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही दोघांपैकी एक जरी बरोबर लिहिलं असेल तरी तुमचं उत्तर बरोबर येणार. अशा पद्धतीने समूहदर्शक शब्द आपण पाहिलेले आहेत. आता पुढे जे पाहणार आहोत आपण, पिलुदर्शक शब्द. पिलुदर्शक म्हणजे काय रे? इथे काही व्यक्ती किंवा प्राणी पक्षी दिलेले आहेत आणि त्यांचे पिल्लांना काय म्हणतात, तर आपण ते पाहणार आहोत. आता पहा, मांजराचे काय असतं रे? पिलू असतं. कुत्र्याचं पण पिलू असतं आणि पक्षाचं देखील काय असतं? पिलू असतं. त्या तिघांचंही काय असतं रे? पिलू असतं. मेंढीचं हे कोकरू असतं. मेंढीचं काय असतं रे? कोकरू असतं. गाईचं काय असतं? गाईचं वासरू असतं किंवा गोरा असतो किंवा कालवड, तिला कालवड पण म्हणतात. तिला कालवड असं देखील म्हणतात. अशा पद्धतीने गाईचे वासरू, गोरा किंवा कालवड. म्हशीचे काय असतं रे? रेडको असतं किंवा त्याला पारडू असं पण म्हणतात. काय म्हणतात रे? पारडू. दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्यानंतर वाघाचा हा काय असतो रे? बछडा असतो. सिंहाचा मात्र छावा असतो. वाघाचा बछडा असतो, सिंहाचा छावा असतो. हे तुम्हाला विसरायचं नाही. त्यानंतर शेळीचे काय असतं रे? शेळीचे करडू असतं. हरणाचे काय असतं रे? पाडस किंवा त्याला शावक असे देखील म्हणतात. हरणाचे पाडस किंवा शावक असं देखील त्याला म्हणतात. त्यानंतर घोड्याचे किंवा गाढवाचे काय असतं? शिंगरू असतं. घोड्याचं देखील शिंगरू असतं आणि गाढवाचं देखील शिंगरू असतं. त्यानंतर हत्तीचे हे पिल्लू असतं. हत्तीचं देखील पिल्लू असतं किंवा त्याला करब असं देखील म्हणतात. काय म्हणतात? करब. हा कदाचित नवीन शब्द असेल त्यामुळे हा पाठच करायचा तुम्हाला. त्याला करब असं म्हणतात. आणि माणसाचं काय असतं? आपलं लेकरू असतं किंवा बाळ असतं. आपलं काय असतं रे? लेकरू किंवा बाळ असं म्हणतात. तर अशा पद्धतीने खूप सोपं आहे. एकदा पाठ केलं त्याच्यावरचे येणारे हमखास प्रश्नांची उत्तरं आपल्याला आली पाहिजे आणि ते मार्क्स आपण मिळवले पाहिजे. आता प्रश्न पाहूया कसे येतात त्याच्यावर. पुढीलपैकी पिलुदर्शक शब्दाची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा. गाय वासरू. गाईचं वासरू बरोबर आहे का? तर बरोबर आहे. हरिणाचं शावक, हो शावक किंवा त्याला आपण काय म्हणतो अजून? पाडस. त्याला काय म्हणतो रे? पाडस. हे दोनही बरोबर आहेत. वाघाचा बछडा बरोबर आहे. मेंढीचं करडू असतं का रे? नाही. मेंढीचं करडू नसतं. मेंढीचं काय असतं? कोकरू असतं. मेंढीचं कोकरू असतं. आणि करडू कुणाचं असतं? तर शेळीचं असतं. शेळीचं काय असतं? करडू असतं. आलं लक्षात? त्यामुळं ही जोडी आपली चुकलेली आहे आणि तेच आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढील पिलुदर्शक शब्दांची चुकीची जोडी ओळखा. शेळीचे काय असतं रे? करडू असतं. शेळीचे करडू असतं. म्हशीचे कोकरू असतं का रे? नाही. कोकरू कुणाचं असतं? मेंढीचं कोकरू असतं. मग म्हशीचं काय असतं? तर म्हशीचं असतं रेडकू किंवा त्याला दुसरं नाव काय रे? पारडू. अशा पद्धतीने चुकीची जोडी म्हणल्यावर हेच आपलं उत्तर असणार आहे. तरी पुढचं पाहून घ्या. घोड्याचं शिंगरू असतं का? तर असतं. शिंगरू अजून कुणाचं असतं रे?
गाढवाचं पण शिंगरू असतं, गाढवाचे पण शिंगरू असतं. त्यानंतर हरिणीचं पाडच असतं का, तर हो असतं. त्याला दुसरं अजून नाव काय, शावक. असे 2-2 नावं जरी असले तरी ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न पहा, जसे गायीचे वासरू तसे म्हशीचे करडू असतं का, नाही. करडू कुणाचं असतं, शेळीचे करडू असतं. लेकरू कुणाचं असतं, माणसाचं लेकरू असतं. आणि कोकरू कुणाचं असतं, तर मेंढीचे कोकरू असतं. मग पारडू कुणाचं असतं, तर म्हशीचं असतं. याला पारडू पण म्हणतात किंवा त्याला रेडकू असं देखील म्हणतात. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण पिलूदर्शक जे शब्द आहेत ते देखील इथं आपण कंप्लीट करून घेतलेले आहे. आता जे आपण पाहणार आहे ते म्हणजे काही महत्त्वाचे घरदर्शक शब्द. काही महत्त्वाचे घरदर्शक शब्द. इथं पहा, काही महत्त्वाचे घरदर्शक शब्द आपण दिलेले आहेत. ते काय काय ते आपण पाहून घेऊया. म्हणजे कोण कुठल्या घरात राहतो म्हणजे तोच त्याचा घरदर्शक शब्द झाला. जसं की माणसाचे काय असतं रे, घर असते. आपलं काय असतं, घर असतं. सिंहाचं किंवा वाघाचं काय असते, गुहा असते. सिंह घरात राहतो का, नाही. सिंहाला वेगळा बंगला असतो का, नाही. तर सिंह कुठे राहतो, सिंह किंवा वाघ हा गुहेत राहतो. कोंबडीचा बंगला असतो का रे, नाही. कोंबडीचं काय असतं, खुराडं असतं. सापाचे किंवा मुंग्याचे काय असतं, वारुळ असतं. किंवा ते बीळ, सापाचं बीळ देखील असतं. सापाचं बीळ असतं ऍक्च्युली, मुंग्याचं बीळ नसतं. मुंग्यांचं वारुळच असतं. सापाचं वारुळ देखील असतं किंवा बीळ देखील असतं, दोन्ही चालेल. मधमाशाचे काय असते, पोळे असते. घुबड जे असतं, घुबड जे फक्त रात्री बाहेर पडतं, त्याची काय असते रे, ढोली असते. झाडाचं जे खोड असतं, खोडाच्या आतमध्ये कुठेतरी त्यांनी एक ढोली त्याची बनवलेली असते. त्यानंतर पोपटाचा काय असतो, पिंजरा असतो. पोपटाचा काय असतो, तर पिंजरा असतो. हत्तीचा काय असतो रे, हत्तीखाना असतो. हत्तीचा हत्तीखाना असतो किंवा त्याला दुसरं नाव काय, अंबरखाना. घोड्याचं काय असतं रे, घोडा तबेल्यात राहतो किंवा त्याला पागा असं देखील म्हणतात. त्याला 2 नावं आहेत, तबेला किंवा पागा. त्यानंतर गाय कुठे राहते रे, तर गोठ्यात राहते गाय. कोळ्याचं काय असतं, कोळ्याचं जाळं असतं. उंदराचं काय असतं, बीळ असतं. आणि चिमणीचं काय असतं रे, चिमणी छानपैकी तिचं स्वतः घरटं बांधते, जिथे तिला कुठलंही भाडं तिला द्यावं लागत नाही. निसर्गाने तिची सोय केलेली असते. तर अशा पद्धतीने काही घरदर्शक शब्द देखील आपण पाहिलेले आहेत. यानंतर याच्यावर आलेले प्रश्न आपण पाहणार आहे. पुढीलपैकी प्राणी किंवा त्यांचे घर दर्शवणारी चुकीची जोडी ओळखा असा विचारलेला आहे. घोडा, पागा बरोबर आहे. याला तबेला असं देखील म्हणतात. पागा आणि तबेला दोन्ही चालेल. साप बिळात राहतो का, तर हो, साप बिळात देखील राहतो किंवा साप वारुळ, सापाचं वारुळ देखील असतं किंवा नागाचं वारुळ असं आपण म्हणू शकतो. ससा ढोलीत राहतो का रे, नाही. ढोलीत कोण राहतं, आत्ताच आपण पाहिलं, ढोलीत कोण राहतं, घुबड राहतं. आणि ससा कुठं राहतो, मग सशाचं बीळ असतं. सशाचं देखील बीळ असतं. कोंबडीचं खुराडं असतं का, तर हो, कोंबडी कुठं राहते, खुराड्यात राहते. तर अशा पद्धतीने याचं चुकीचं कुठलं आहे, तर ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. आता यानंतरचा महत्वाचा पार्ट आणि ह्या लेक्चर मधला आपला शेवटचा भाग तो म्हणजे अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. अक्षर जुळवून आपल्याला काय करायचं रे, अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे. खूप सोपं आहे, हे कोड सोडवल्यासारखंच असतं, त्यामुळे याचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आता पहा काय म्हटलं इथं, की दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील. आता एक एक अक्षर टाकून पाहायचं. इथं काय म्हणले, अंग आणि इथं न दिले, न बाणचा, तर काय बसू शकतं रे, अंग, ग बसू शकतो, अंगण. अंजन बसू शकतं का रे, नाही. कारण अंजन हा न नळाचा असतो आणि अंगण यामध्ये न बाणचा असतो. त्यामुळे अंगण हेच बरोबर आहे. मग इथं गज बसणार आहे. मग ग कुठं कुठं आहे, इथं ग आहे, इथं ग आहे, इथं ग आहे. त्यामुळे हा ऑप्शन आपला कट झाला. आता पुढे पाहायचं. आता अन आणि इथं र आहे खाली, मग मधल्या भागात काय बसेल रे, इथं जी जर आपण टाकून पाहिलं तर अंजीर बसतंय का रे, बसतंय. तरी पण पुढचं टाकून पाहायचं, अंजर. अंजर असा कुठला शब्द आहे का, तर नाही. आणि अंजर परत इथं पण ज आहे, त्यामुळं असा देखील शब्द नाही. त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन इथं कट होतात. आपल्याला डिरेक्टली इथं उत्तर मिळून जातं पर्याय क्रमांक 1. तरी पुढचं टाकून पाहू जमतंय का. आता 10 टाकून पाहू. इथं अंधार बसलं, डेफिनेटली बसतंय. आणि इथं परत अंजन आलं का, अंजन. अंजन म्हणजे डोळ्यात घालायचं काजळ, याला काय म्हणतात, डोळ्यात घालायचं काजळ. अंगण म्हणजे काय, अंगण तर तुम्हाला माहिती आहे, घरासमोरचा आपला व्हरांडा, त्याला काय म्हणतो आपण, अंगण असं म्हणतो. अशा पद्धतीने खूप सोपं आहे हे. पुढचं पाहूया काय म्हटलं आपल्याला. खाली दिलेल्या अक्षरांपासून 5 अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाच्या
कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास श्रद्धा या अर्थाचा शब्द तयार होईल. आता जर ही जंबल केलेली अक्षर जर तुम्ही पाहिले तर हे 5 अक्षर आहेत. यापासून काय करायचं तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. जर तुम्ही तयार केला नसेल तर व्हिडिओ पॉज करा आणि तयार करून पहा. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला आता. बाजार भाव हा शब्द इथे तयार होत आहे. आता आपल्याला काय विचारलंय, श्रद्धा या अर्थाचा शब्द कुठल्या अक्षरांनी तयार होईल. आता याच्यामध्ये एक भाव दिसतोय का तुम्हाला, भाव. तर ह्या भावचा अर्थ होतो श्रद्धा. भावचा अर्थ मी आपला भाऊ नाही, तो भाऊ असतो, तो असा शब्द आहे भाऊ. आणि भाव, भाव म्हणजे काय रे, श्रद्धा. श्रद्धा म्हणजे आपली देवावर असणारी भक्ती किंवा श्रद्धा किंवा भक्ती असं पण आपण म्हणू शकतो. एक म्हण आहे पहा, मनी नाही भाव, मनी नाही भाव आणि म्हणतो देवा मला पाव. म्हणजे मनात श्रद्धाच नाही तुझ्या आणि देवाला म्हणतो मला पाव, तर कसा पावेल देव, तर नाही पावणार. तर अशा पद्धतीने हा जो भाव आहे यातला, हा भाव म्हणजे काय, तुमचा इथला बाजारभाव मधला भाव आहे. आणि या भावाचा दुसरा अर्थ काय होतो रे, भाव करणे म्हणजे किंमत करणे किंवा तोलमोल करणे असा देखील त्याचा अर्थ होतो. परंतु भावचा दुसरा अर्थ काय, श्रद्धा किंवा भक्ती. मग किती अक्षर आहे हे, 1 2 3 4 आणि 5, चौथा आणि पाचवं. मग चौथा आणि पाचवं कुठे पर्यायामध्ये पहा, पर्याय क्रमांक 4 मध्ये चौथा आणि पाचवं आहे. त्यामुळं आपल्याला डायरेक्टली उत्तर मिळत आहे. पुढचा प्रश्न पहा, दिलेली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा आणि त्या शब्दातील पहिल्या 3 अक्षरांपासून बनलेल्या शब्दाचा अर्थ ओळखा. आता जर याच्यापासून आपण शब्द बनवला, तुम्ही पॉज करा आणि शोधा, तोपर्यंत मी इथे सांगतो. अतिथी भवन, अतिथी भवन हा शब्द इथे तयार होतो. अतिथी म्हणजे काय रे, अतिथी म्हणजे पाहुणा, अतिथी म्हणजे पाहुणा. अतिथी नावातच आहे पहा, अतिथी. पाहुणे कधी पण असे सांगून येत नाहीत, पाहुणे काय येतात रे, अचानक येतात. म्हणजे कोणतीही तिथी पाहून न येणारे, तिथी पाहून न येणारे, अ म्हणजे त्याच्या विरुद्ध, तिथी पाहून न येणारे कोण असतो रे, अतिथी, आणि तोच म्हणजे पाहुणा. आता याच्यामध्ये पुढे पहा, भवन, भवन हा शब्द दिलाय. भवन म्हणजे काय रे, घर किंवा बंगला किंवा महाल असं आपण म्हणू शकतो. तर हा शब्दामधले आपल्याला काय विचारले, पहिल्या 3 अक्षरांपासून. पहिले 3 अक्षर कुठले, अतिथी, म्हणजे डिरेक्टली आपल्याला उत्तर मिळलं पाहुणं. तर पाहुणा असं कुठं आहे का पहा, पर्याय क्रमांक 1 इथंच पाहुणा आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. खूप सोपं आहे, तुम्हाला जाणवलंच असेल आतापर्यंत. शेवटचे 2 प्रश्न आता आपण पाहूया. खूप सोपं आहे असं तुम्हाला जाणवलंच असेल. आता पहा, या शब्दांपासून काय करायचं आपल्याला, अर्थपूर्ण शब्दातील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पाणी या अर्थाचा शब्द तयार होतो. तर व्हिडिओ पॉज करा आणि याच्यापासून तुम्ही शब्द बनवा. हे मी रब करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. याच्यापासून शब्द बनवा. त्याच्यापासून शब्द काय बनेल रे, कला कुसर, कलाकुसर. कलाकुसर म्हणजे चांगली कला अवगत असणे. आता पाणी, इथं पाणी शब्द असा दिलेला आहे, पण आपण पाणी शब्द कसा लिहितो रे, असा लिहितो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल कुठला शब्द बरोबर आहे, तर हे दोन्ही शब्द बरोबर आहेत. हा पाणी याचा अर्थ होतो हात किंवा कर किंवा हस्त, हे याचे समानार्थी शब्द आहे. आणि हे पाणी म्हणजे आपलं जल, जीवन, सलील जे आपण पाहिलं होतं, किंवा याला उदक असे देखील समानार्थी शब्द आहेत. तर जर पहिली वेलंटी असेल पाणीला तर त्याचा अर्थ होतो हात, आणि जर दुसरी वेलंटी असेल तर त्याचा अर्थ होतो पाणी म्हणजे आपलं रेग्युलर जे आपण पितो ते पाणी. तिथं पहिली वेलंटी असल्यामुळे आपल्याला काय विचारलंय, कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पाणी या अर्थाचा शब्द तयार होतो. तर पाणीसाठी आपण पाहिलं इथं कर हा शब्द आहे. कर कशाने तयार होतो रे, ह्या क नी आणि ह्या र नी. म्हणजे हे पहिलं अक्षर, हे दुसरं, तिसरं, चौथं आणि हे 5वं अक्षर. म्हणजे पहिलं आणि 5वं अक्षर जर आपण घेतलं तर आपल्याला पाणी या अर्थाचा शब्द तयार होईल. पहिलं आणि 5वं कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये पहा, पहिलं आणि 5वं. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या प्रश्नांना सोडवायचं आहे. यानंतर आता शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहे. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे योग्य क्रमाने जुळवली असता वीज या अर्थाचा शब्द तयार होईल. तर आपण जोडून पाहूया. इथं काय लिहिलं, नियामी, यामिनी, यामिनी. यामिनी असा शब्द आहे का रे वीज साठी, नाही. यामिनी म्हणजे काय, रात्र. यामिनी म्हणजे काय, रात्र. तर हा शब्द जोडला तर यापासून तयार होतो सौदामिनी, आणि सौदामिनी याचा अर्थ 100% वीज असा होत आहे. वीज, तिला आपण तडिता असं पण म्हटलेलं आहे, तडिता किंवा चंचला. आठवते समानार्थी शब्द आपण जेव्हा पाहिले तेव्हा,
चपला, असे भरपूर तिला अर्थ आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथं उत्तर आपल्याला भेटलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं आता, की आपला जो घटक होता चौथा घटक, तो चौथा घटक आपण कव्हर केलेला आहे. इथं दाखवतो मी तुम्हाला. आता आपण काय काय ह्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले. अलंकारिक शब्द आपण पाहिलेले आहेत. शब्द समूहाबद्दल एक शब्द आपण पाहिला. त्यानंतर समूहदर्शक शब्द आपण पाहिले. पिलूदर्शक शब्द आपण पाहिले. घरदर्शक शब्द आपण पाहिले आणि अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, जे आता कोड्यांच्या स्वरूपात आपण पाहिलं. म्हणजे जवळजवळ हा जो चौथा घटक आहे, ज्याला सर्वात जास्त भारांश आहे किंवा वेटेज आहे, ज्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात, तर त्याचे पहिले 10 घटक आपण क्लिअर केलेले आहेत. आता फक्त शेवटचे घटक आपले बाकी आहेत आणि हे घटक झाले की आपला पूर्ण मराठीचा सिलेबस कंप्लीट होत आहे. अशा पद्धतीने तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच पुढचं शेवटचं लेक्चर करा, म्हणजे तुमचा मराठी या विषयाचा पूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या कंप्लीट होईल. धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.